पावसाला साकडं घालण्यासाठी व वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी तुकाराम बाबा यांनी लोटांगणं घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुप्रसिद्ध श्रीक्षेत्र गुड्डापूर येथील दानम्मा देवीला तुकाराम बाबा हे लोटांगण घालणार आहेत. तुकाराम बाबा महाराज हे आपणा सर्वांना माहीत आहे की वैराग्यसंपन्न बागडे बाबा यांचे उत्तराधिकारी आहेत आणि भुयार मठाचे मठाधिपती आहेत. श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे ते सर्वेसर्वा आहेत आणि जत तालुक्याच्या पाण्यासाठी संघर्ष करणारे ते जलदूत आहेत. जत तालुक्याला पाणी मिळावं, दुष्काळ हटावा आणि विविध पाणी योजनातून या पाण्याचा शेतकऱ्यांसाठी व जनतेसाठी वापर व्हावा यासाठी त्यांचा पूर्वापार संघर्ष चालत आलेला आहे आणि आता तर ते आध्यात्मिक मार्गातून जत तालुक्याच्या पाण्यासाठी वेगळा प्रयत्न करत असताना दिसत आहेत. पाहूया. 23/6/2026 रोजी गुड्डापूर या ठिकाणी दानमदेवीची चरणी दुष्काळ निवारण साकडं आरती आणि एवढा मोठा दुष्काळ जत तालुका असं पूर्ण महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे, तो नाहीसा होऊन पाऊस व्हावा. जून महिना 7 जूनला चालू होतो आणि 7 जूनच्या आज 23 जून आली तरी देखील अजून मेघराजाची कृपादृष्टी झालेली नाही. म्हणून एक अनोख्या पद्धतीनं परमेश्वराच्या चरणी आई दानमदेवीची चरणी प्रार्थना करण्यासाठी दिनांक 23/6/2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता दानमदेवी देवस्थान या ठिकाणी देवीच्या चरणी साकडे आरती आणि लोटांगण एक वेगळा संदेश देण्याचं काम करतो. त्याचबरोबर ज्याच्यामुळं ह्या ठिकाणी मेघराजा पाऊस पडत नाही आहे, याचं मूळ कारण आहे की वृक्षतोडी जी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तो देखील संगोपन करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही श्री संत बागडे मानवमित्र संघटनेच्या वतीनं प्रत्येकांना एक वृक्ष भेट देण्याचं काम 1001 वृक्ष देण्याचा संकल्प देखील आम्ही त्या माध्यमातून करतो आहे. याच्या अगोदर देखील आम्ही प्रत्येक वेळेस करत आलो, पण ज्याच्यामुळं निसर्गाच्या अवकृपा जेव्हा होते त्यावेळेस त्याचं कारण आपण स्वतः आहोत हेही कुठे विसरून चालणार नाही. तरी देखील आपण भक्ती आणि शक्ती ह्या दोन्हीचं प्रतीक म्हणून आम्ही देवीच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी एक मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी गुड्डापूर या ठिकाणी दिनांक 23/6/2026 रोजी आपण उपस्थित राहावं आणि देवीच्या चरणी साकडं आरती आणि लोटांगण त्या देवीच्या चरणी घालून